नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती निघाली 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे आधार ऑपरेटर सुपरवायझर हे तुमचं पद असणार आहे. टोटल इथं 250 प्लस पदांसाठी तर भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी 10वी प्लस ITI वाले अप्लाय करू शकता, 12वी पास वाले अप्लाय करू शकता, डिप्लोमा पास वाले अप्लाय करू शकता. सुवर्ण संधी असणार आहे आपल्याला इथं आधार ऑपरेटर सुपरवायझर मध्ये आपल्याला काम करण्याची. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेली आहे. आधार सुपरवायझर ऑपरेटरची ही भरती निघालेली आहे, जी की तुम्हाला CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड कडून इन्व्हाइट केलेले ऍप्लिकेशन ऑफ पोस्ट ऑपरेटर ऑल इंडियासाठी तर पोस्ट देण्यात आलेले आहे. तर आता इथं सगळ्या स्टेटची नावं दिलेली आहे, सिरियल नंबर, स्टेटची नावं, डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे, त्याच्यापुढे कोणत्या जिल्ह्यासाठी पद आहे, इथं पोझिशन दिलेलं आहे. तुमचं एकच पोझिशन आहे आधार सुपरवायझर आणि ऑपरेटरचं आणि प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 पदे आलेली आहे. जी पब्लिश डेट झालेली आहे 11/2/2026 ला. शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची 10/3/2026 पर्यंत. इथं अप्लाय बटनवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही अप्लाय पण करू शकता. तर सगळ्यात आधी आपण आता आंध्र प्रदेशसाठी तर बघूया. आंध्र प्रदेशमध्ये आता तुम्ही बघू शकता हे स्टेटसाठी तर 6 ठिकाणी तर 6 जिल्ह्यांकरता इथं भरती जाहीर केलेण्यात आलेली आहे. याच्यामध्ये दिलेले आहे आता आंध्र प्रदेशमध्ये प्रकाशमला इथं वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं गुंटूरमध्ये वॅकन्सी आहे, तिरुपतीमध्ये वॅकन्सी आहे, विशाखापट्टणममध्ये वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर अ, विजयनगर मध्ये पण वॅकन्सी आहे आणि त्याच्यानंतर आता YMR कपट्टामध्ये पण इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. या 6 ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये वॅकन्सी आहे. त्यानंतर आसाममध्ये जर बघायला गेलं तर आसामपासून 7 पासून तर आपल्याला 16 पर्यंत इथं आसामसाठी इथं पदभरती आहे. तर आता आसाम स्टेटसाठी इथं जी आहे आता जिल्ह्यांची नावं दिमा हसाओ, हेरोकांडी, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे होजाई, कामरूप महानगर, त्याच्यानंतर देण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये करी क करीमगंज, त्यानंतर तिनसुकिया, त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला दरंगा, शिवानगर, त्याच्यानंतर आहे आपल्याला ल लखीमपूर आणि उदलगुरी. ओके. अशा ठिकाणी तर आसाममध्ये आपल्याला एक-एक पद बघायला मिळतं. त्यानंतर बिहारसाठी इथं 17 पासून तर 23 पदांपर्यंत इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते बिहारसाठी. तर बिहारमध्ये पण खूप साऱ्या ठिकाणीच्या पदभरती आहे. याच्यामध्ये पण आपण बघूया एक-एक पद याच्यात देण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात पहिलं पद दिलेलं आहे दरभंगा, त्याच्यानंतर दिलेलं आहे गखडिया, माधेपुरा, रोहतास, त्याच्यानंतर इथं सहरसा, बेगूसराया आणि गया अशा ठिकाणी आपल्याला इथं पदभरती बघायला मिळते. त्यानंतर 24 नंबर पासून इथं चालू होतं आपल्याला चंदीगडमध्ये. 24 नंबरला चंदीगडमध्ये वॅकन्सी आहे. चंदीगडला इथं आपण बघू शकता चंदीगडला एक पद दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आपलं छत्तीसगडमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतात 25 पासून तर 32 पदांपर्यंत इथं पदभरती आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बस्तर, दंडेवाडा, धमतरी, दुर्ग, त्याच्यानंतर जशपूर, रायगड, त्यात सुकमा आणि सुरगुजामध्ये इथं पदभरती बघायला मिळते. त्यानंतर 33 नंबर पासून आपल्याला चालू होतं तर 38 पर्यंत 33 ते 38 असणार आहे गुजरातकरिता. आता गुजरातमध्ये जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता सॉरी गुजरातमध्ये असणार आहे जे पद असणार आहे 38 पर्यंत ते आपण बघूया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे भावनगर, गांधीनगर, कच्छ, मेहसाणा, दंग, राजकोटसाठी तर पदभरती आहे. त्यानंतर 39 पासून तर 45 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये 39 ते 45 आपल्याला हरियाणाकडे इथं पदभरती बघायला मिळते. आता या ठिकाणी हरियाणामध्ये जर बघायला गेलं तर गुरुग्राम दिलेलं आहे. त्यानंतर आता गुरुग्राम झाल्यानंतर भिवानीला वॅकन्सी आहे, पंचकुलाला आहे, कर्नालला आहे, पलवनला आहे, मेवातला आहे. त्यानंतर फतेहाबादला इथं वॅकन्सी बघायला मिळते. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये चंबासाठी इथं वॅकन्सी आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर झारखंडमध्ये इथं चालू होतं 47 पासून तर 51 पर्यंत. आता याच्याबद्दल बघायला गेले
तर आपल्याला याच्यात पदभरत्याची नाव आपण जाणून घेऊया. आता झारखंडमध्ये दिलेलं आहे दुमका, गोंडा, खुंटी आणि त्याच्यानंतर लोहरदगा आणि रांची करता इथं पदभरती आहे. त्यानंतर 52 पासून चालू होतं तर आपल्याला 67 पर्यंत कर्नाटकमध्ये आपल्याला वॅकन्सी बघायला भेटते. ओके, 52 ते 67 पर्यंत इथे कर्नाटकासाठी मोठी भरती याच्यात देण्यात आलेली आहे. आपण आता बघूया त्यांची नावं. ओके, तर आता कर्नाटकमध्ये जर बघायला गेले तर 52 पासून तर इथं बेंगलोर ग्रामीणसाठी आहे, बिदरसाठी आहे, चिक्काबल्लारपूरला आहे, गडगला आहे, हसनला आहे, हावेरीला आहे, कोलारला आहे, मांड्याला आहे, उडप्पीला आहे, उत्तर कन्नडला आहे, त्यानंतर यादगिरीला आहे, बागलकोटला आहे, विजयपुराला आहे, बेळगावला आहे, चित्रदुर्गला आहे आणि तुमकुरूला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे येतं आता केरळमध्ये. केरळमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला 68 पासून तर 78 पर्यंत आता केरळसाठी इथं पदभरती देण्यात आलेली आहे. ओके, आता यामध्ये जर बघायला गेलं तर थोडं बॅक एंडला येतो. ओके, यामध्ये जर बघायला गेलं तर केरळसाठी आता कसरगोडला आहे, कोलमला आहे, कोझिकोडला आहे, पलक्कडला आहे, त्यानंतर पथनशिट्टाला आहे, शिरूस थिरुसरला आहे, तिरुअनंतपुरमला आहे, वायनाडला आहे. ओके, अशा ठिकाणी इथं पदभरती बघायला मिळतात. त्याच्यानंतर तर लद्दाखमध्ये आपल्याला कारगिलला पदभरती इथं बघायला मिळते 79 नंबरला. ओके, लद्दाखमध्ये कारगिल. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये इथं बंपर भरती आहे 80 पासून तर 91 पर्यंत. आता मध्य प्रदेशमध्ये जर बघायला गेलं याच्यामध्ये आता तर याच्यामध्ये येतात आपल्याला आगर माळवा, त्यानंतर अलीराजपूर, अनुपपूर. ओके, त्यानंतर बालाघाट, बरवानी, छिंदवाडा, दामोह, देवास, धार, गुंगा, हरदा. त्याच्यानंतर इथं आपल्याला होशंगाबाद, त्यानंतर झाबुआ अशा ठिकाणी आपल्याला खंडवा, खरगोन. त्याच्यानंतर इथं मंडाला, निवारी, रायसेन, राजगड, सिहोर. त्याच्यानंतर इथं आपल्याला मध्य प्रदेशमध्ये सिओनी, शिवपुरी, सिद्धी, टिकमगड आणि रतनलाम, रेवा आणि सागरपर्यंत इथं वॅकन्सी बघायला मिळते. म्हणजे 80 पासून तर 106 पदांपर्यंत इथं मध्य प्रदेशमध्ये आपल्याला भरती बघायला मिळते. ओके, बंपर भरती आहे मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी. ओके, आता महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये याच्यात देण्यात आलेलं आहे अकोल्यासाठी इथं पदभरती आहे 2. ओके, त्यानंतर दिल्लीत आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भंडारासाठी इथं 2 पदे आहे. महाराष्ट्रामध्ये धुळेसाठी इथे 1 पद आहे. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीला 2 पदे आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गोंदियाला 1 पद आहे. महाराष्ट्रामध्ये जालन्यासाठी इथे 1 पद आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईकरता इथं 2 पदे आहे. महाराष्ट्रामध्ये इथं मुंबई सिटीकरता इथे 1 पद आहे आणि महाराष्ट्रामध्ये नांदेडकरता इथे 1 पद आहे. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये आपल्याला 1 पद बघायला भेटतं. तर महाराष्ट्रामध्ये परभणीसाठी 1 पद, महाराष्ट्रामध्ये रायगडसाठी 1 पद, महाराष्ट्रामध्ये सांगलीसाठी 2 पदं, महाराष्ट्रामध्ये आपल्याला साताऱ्यासाठी इथं 1 पद, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गमध्ये 1 पद, महाराष्ट्रामध्ये वर्ध्यासाठी 2 पदं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अमरावतीसाठी 1 पद, महाराष्ट्रामध्ये जळगावसाठी 1 पद, महाराष्ट्रामध्ये पुण्यासाठी 1 पद. अशा 125 पदांपर्यंत आहे. आता कुठून चालू झाले ते 107 पासून तर 125 पर्यंत इथं महाराष्ट्रासाठी पदभरती आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला मेघालयामध्ये आपल्याला दिलेले आहे. आता मेघालयामध्ये बघायला गेलं तर पूर्व खासी टेकड्यांमध्ये इथं वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर मिझोराममध्ये इथं बघायला मिळतात आपल्याला. मिझोराममध्ये 27 नंबरला मामितमध्ये वॅकन्सी आहे. नागालँडमध्ये दिमापूरमध्ये याच्यात वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं ओडिशामध्ये आपल्याला 129 ते 31 पर्यंत बघायला मिळतात. ओडिशामध्ये आहे गंजम, नुआपाडा आणि सुंदरगडसाठी वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर इथं आपलं पुद्दुचेरीमध्ये वॅकन्सी आहे. त्यानंतर इथं आपली 133 नंबरपासून तर पंजाबमध्ये वॅकन्सी 133 पासून तर आपल्याला इथं 142 पर्यंत पंजाबसाठी पदभरती बघायला मिळतात. तर पंजाबमध्ये जर बघायला गेलं तर बर्नालाला आहे. त्याच्यानंतर आहे फतेहगड साहिबला आहे, फजलिकाला आहे, फिरोजपूरला आहे, जालंधरला आहे, मोगाला आहे, रूपनगरला आहे, संगपूरला आहे. त्याच्यानंतर इथं SBS नगरला आहे, पटियाला आहे.
ओके, अशा ठिकाणी इथं पदभरती बघायला मिळते. त्यानंतर आपल्याला राजस्थान इथं 143 नंबर पासून तर चालू होतं आपलं राजस्थान. 156 पर्यंत इथं वॅकेन्सी बघायला मिळतात आपल्याला राजस्थानमध्ये. तर राजस्थानमध्ये जर बघायला गेले तर बाडमेरला वॅकेन्सी आहे, बुंदीला आहे, दौसाला आहे, डुंगरपूरला आहे, जयपूरला आहे, करौलीला आहे, पालीला आहे, प्रतापगडला आहे, सवाई माधोपूरला आहे, सिकरला आहे, सिहोरीला आहे. त्यानंतर श्रीगंगानगरला आहे, जोधपूरला आहे, बांसवाडाला आहे पूर्व. त्याच्यानंतर आता येतं आपल्याला सिक्कीममध्ये 157 नंबरला. सिक्कीममध्ये पूर्व सिक्कीमला याच्यात वॅकेन्सी बघायला मिळते आपल्याला पूर्व सिक्कीममध्ये. ओके, सिक्कीम. त्याच्यानंतर इथं आपले 158 नंबरमध्ये आपल्याला तेलंगणा, तामिळनाडूमध्ये. ओके, तामिळनाडूमध्ये बघायला गेलं तर 158 ते 160 पर्यंत पदभरती आहे. तामिळनाडूमध्ये धर्मपुरी, निलगिरी आणि विरुधुनगरला वॅकेन्सी आहे. त्यानंतर आपलं तेलंगणा आहे इथं. तेलंगणामध्ये 161 पासून तर आपल्याला 170 पर्यंत त्याच्यात पदभरती देण्यात आलेली आहे. 161 पासून ते 170 पर्यंत. ओके, तर याच्यामध्ये जर बघायला गेले आपण तेलंगणामध्ये आसिफाबादला वॅकेन्सी आहे, करीमनगरला आहे, महबूबनगरला वॅकेन्सी आहे. त्याच्यानंतर इथे नगर कुर्नलला वॅकेन्सी आहे, निर्मलला वॅकेन्सी आहे, पेडापल्लीला आहे, संगारेड्डीला वॅकेन्सी आहे, वानापर्तीला आहे, त्यानंतर यादद्रीला आहे, भुवनगरीला. ओके, त्यानंतर निजामाबादमध्ये वॅकेन्सी आहे. त्यानंतर येतं आपलं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जर बघायला गेलं तर बंपर भरती आहे 171 पासून तर याच्यामध्ये जर बघायला गेले तर उत्तर प्रदेशला आपल्याला मोठी खूप भरती आहे जे की आपण ते जाणून घेऊ. 199 पर्यंत आहे. आता उत्तर प्रदेशची नावं जर तुम्हाला बघून दाखवतो एकदा. आपल्या नावावर आपण जर क्लिक केलं तर उत्तर प्रदेश सगळी नावं याच्यात आपल्याला बघायला मिळतात. उत्तर प्रदेशमध्ये बघू शकता तुम्ही आता एवढ्या ठिकाणी पदभरती आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये आहे पहिलं पद आहे अमेठीमध्ये अजमोरा आहे, त्याच्यानंतर बागपतला आहे, त्याच्यानंतर इथं दिलेले आहे आंबेडकर नगरला आहे, बारबंकीला आहे, इटवाला आहे, फतेपूरला आहे, अ, बहराज बहराईचला आहे, हापूरला आहे, हाथरसला आहे, हरदोईला आहे, झाशीला आहे, त्यानंतर लखनौला आहे, मिर्झापूरला आहे, त्यानंतर सिद्धार्थनगरला आहे, अन्नावला आहे, मुजफ्फरनगरला आहे, जौनपूरला आहे, त्यानंतर मैनपुरीला आहे, मथुराला आहे, शहाजहापूरला आहे, कौशांबीला आहे, आग्राला आहे, बलेरी, त्यानंतर सोनभद्र, अमलोरा, चमोली, उत्तरकाशी, तेहरी पर्यंत याच्यात वॅकेन्सी बघायला मिळते. ओके, आता याच्यात आपण बॅक जाऊया. आता याच्यात खूप मोठी बंपर भरती उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर जर आता उत्तर प्रदेश झाल्यानंतर इथं ह्याच्यामध्ये आता वेस्ट बेंगालमध्ये वॅकेन्सी बघायला मिळते. आता वेस्ट बेंगालमध्ये जर बघायला गेलं दार्जिलिंगला आहे, पूर्व मेदिनीपूरला आहे, कोलकाताला आहे, उत्तर दिनाजपूरला आहे, सिसराला आहे आणि अंबालाला आहे. आता तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये मी आता क्लिक करून दाखवतो. आता त्याची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला कळून द्या. आता महाराष्ट्रामध्ये आपण आता कोणतेही एक गाव घेऊन घ्या. आता मुंबई सिटीज पकडूया. क्लिक केलं आपल्या नावावर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये आता बघू शकता ऍप्लिकेशन दिलेलं आहे इन्व्हाइट फॉर. आपल्याला दिलेलं आहे प्युअरली याच्यामध्ये 1 वर्षाच्या पिरियडमध्ये दिलेलं वॅकेन्सी आहे आधार ऑपरेटर मध्ये. ओके, जर आपल्याला आधार अपडेट सर्टिफिकेट असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे अकोला, भंडारा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जालना, मुंबई, सरपंच, नांदेड, पालघर, परभणी, त्यानंतर रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, अमरावती, जळगाव, पुण्याकरता वॅकेन्सी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघायला गेली एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन दिलेलं आहे इन्व्हाइट फॉर आधार ऑपरेटर अँड सुपरवायझर करता इथं वॅकेन्सी आहे आधार सेवा केंद्रामध्ये. ओके, CSC करता. ओके, आता याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आधार सुपरवायझर ऑपरेटर करता डिस्ट्रिक्टसाठी वॅकेन्सी आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये 18 वर्ष आपण झालेलं असेल तर अप्लाय करू शकतो. 12वी पासवाले असाल तर आपण याच्यात अप्लाय करू शकतो. 12वी पासवाले असाल जर 10वी प्लस ITI झाले असेल अप्लाय करू शकता आणि मॅट्रिफिकेशन प्लस 3 वर्षात डिप्लोमा झाली असेल तरी अप्लाय करू शकतात. मिनिमम आपल्याला याच्यामध्ये आपल्याला स्किल आली पाहिजे, आपल्याला मॅन्डेटरी आहे आणि आपल्याकडे आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर आपण याच्यात अप्लाय करू शकतो. ओके, आता याच्यामध्ये देण्यात आलेली टर्म अँड कंडिशन. आता सुपरवायझरसाठी आपल्याला जी एक्झाम द्यावं लागते आधार सुपरवायझर एक्झाम लिंक दिलेली आहे. आता सगळ्यात पहिले आधार ऑपरेटर सुपरवायझरची आपल्याला एक्झाम द्यायची आहे. ती एक्झाम झाल्यानंतर आपल्याला सुपरवायझर सर्टिफिकेशन वगैरे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, टर्म अँड कंडिशन मध्ये आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला एक्झाम पास झाल्यानंतर आपलं सर्टिफिकेट भेटून जातं. ओके, त्याच्यानंतर इथं अप्रुव्हल भेटल्यानंतर आपल्याला अपेअर फॉर आधार सुपरवायझर एक्झाम झाल्यानंतर
त्यानंतर आपल्याला टेक आधार LMS सर्टिफिकेट भेटून जातं. LMS आयडी आणि पासवर्ड भेटल्यानंतर आपल्याला अपेअर फॉर द LMS सर्टिफिकेटवर क्लिक करून आपल्याला लर्निंग करून घ्यायचं आहे. VLE नॉट इलिजिबल आहे. ओके. तर आता अप्लाय बटनवर क्लिक करू आपण. तर अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर आधार सुपरवायझर ऑपरेटरची ही भरती आहे. आपला जिल्हा चॉईस करायचा. सगळ्यात आधी इथं आपलं नाव टाकायचं आहे. मिडल नाव, त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. ओके. आपलं नाव आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे. याच्यामध्ये नेम, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस आणि पॅन कार्ड नंबर एवढे 4 डिटेल द्यायची. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. स्टेट आपल्याला चॉईस करून घ्या कुठं आपण आहे. आता इथं महाराष्ट्र जर आपण चॉईस करून घेऊ महाराष्ट्रामध्ये. ओके, याच्यात महाराष्ट्र. ओके. तर महाराष्ट्रात आपल्याला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं, जसं की मी आता मुंबईसाठी अप्लाय करून दाखवतो. तर मुंबई. ओके. तर याच्यात आता कुठे काय झालं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता डिस्ट्रिक्ट आपण चॉईस केली मुंबई सर्व. आता हायर क्वालिफिकेशन आपल्याला काय पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन लागत आहे. तर आपलं ग्रॅज्युएशन आपण गृहीत धरू. ओके. तर टोटल आपल्याला एक्सपिरियन्स बघूया. एक्सपिरियन्स आहे का आपल्याकडे? येस नो करू शकतो, नाही तर डायरेक्टली इथं सिलेक्ट करायचं नाहीये. ओके. 0 राहू द्यायचं, तसं मॅन्डेटरी आहे. पण आपण 1 करून टाका, नाही तर मग 0चा आकडा कधी येत असेल कुठे 0 करा. ओके. रेसिडेन्स स्टेट आपलं कुठलं आहे, तर महाराष्ट्रच येणार आहे. ओके. यामध्ये पण ओके. त्यानंतर रेसिडेंट आपण कुठं राहतो, मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबई ठिकाण करा. तर आपण ज्या ठिकाणी असाल तिथंच अप्लाय करू शकतात. ओके. त्यानंतर अपलोड फॉर्म रिझ्यूम आपल्याला रिझ्यूमच्या मध्ये अपलोड करून टाकायचं. ओके. जो की साईज वगैरे दिलेला आहे की 1024 पर्यंत. ओके. त्याच्यानंतर आधार सुपरवायझर सर्टिफिकेट त्याच्यात अप्लाय करायचं आहे. 1024 KB सर्टिफिकेट पर्यंत मेल फिमेल चॉईस करून घ्या. कॅप्चर करून टाकायच्या, त्याचा तो दिलेला आहे तसा सबमिट बटनावर क्लिक करा. तर डायरेक्टली तुमचा फॉर्म फिल होऊन जातो. तो एकच 2-2च पद दिल्यात आलेले आहे या ठिकाणी. जसं की तुम्हाला ही माहिती दिलीच आहे. आता बघू शकता तुम्ही, आता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके. तर नक्कीच तुम्हाला याची माहिती वगैरे आता समजलेली असेल. महाराष्ट्रामध्ये अजून एकदा पदभरती बघायची असेल, बघून घ्यायची इथं. ओके. तर याची जी वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो, तिथून जाऊन बघून घ्या. लगेचच आपण अप्लाय करून घ्या. ज्यांना कोणाला आधार सेंटर ओपन करायचं आहे, पुढे चालून सर्व्हिस ट्रेनिंग घ्यायची आहे, ते घेऊन घ्या. तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जातं. नंतर तुम्ही आधार सेंटर ओपन करून घ्यायचं स्वतःचं आणि आपली बिझनेस इथं चालू करून टाकायचा. पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आपण लवकरात लवकर अप्लाय करून घ्या 10/3/2026 पर्यंत. ओके. तर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईलची जर ऑनलाईन वेबसाईट लिंक डायरेक्ट देतो, तिथूनच तुम्हाला PDF फाईल बघायला मिळेल. PDF फाईल वगैरे नाहीये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.